दिसतोय तो भंडारदरा आहे, पूर्ण भंडारदराचं धरण आहे तो. तर दाखवतो तुम्हाला धुक्का कसा आलाय तो. एकदम ढग आलेत पूर्णपणे, पूर्ण गाड़ी रुके, गाड़ी जाए ना. पळा रे पळा रे पळा रे, गाडी जाईल. हा पळा पळा पळा, खाली पण बघा, गेली गाडी. भेटली बस, फुल आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर तुम्हाला आपल्या थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेल की आज कुठे चाललो आहे मी. तर आज मी चाललो आहे ते म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर आई कळसुबाईचा डोंगर, त्या शिखरावर चाललो आहे. तर बघूया आजची ट्रेकिंग कशी होते ती. तर माझ्यासोबत आहे नामदेव, आणि आता आम्ही आलो ते म्हणजे बसनी. तर पहिला प्रवास म्हणजे मी भांडूपमधून 5-3ची कसारा पकडली, आणि कसारा पकडून हा टिटवाल्याला बसला माझा मित्र नामदेव, आणि तिथून आलो कसाऱ्याला. कसाऱ्यावरनं बस पकडली, आणि बस डायरेक्ट ती येते कळसुबाईच्या येते पायथ्याजवळ. तर आता इथून आम्ही जातोय ते हा वरती दिसतोय तो बारी गावातून कळसुबाईचा वरती डोंगर दिसतोय. तर चला जाऊया तिकडे, बघूया. मारणार नाही ना भाई. कुठं आहे? अरे जबरदस्त, का व्ह्यू आहे समोरचा. समोर दिसतोय तो कळसुबाईचं मंदिर आहे वरती. आणि आत्ता आम्ही आलो इथे नामदेवच्या मावशीकडे. त्याचा मावशीचं घर इथेच आहे, आणि हात त्यांच्या घराच्या समोर दिसतोय तो वरती कळसुबाईचं मंदिर आहे. तर मित्रांनो, फायनली आता आमची ट्रेकिंग चालू होत आहे. मी पाठी आहे, माझ्या पुढे नामदेव आहे. तर पहिला नामदेवच्या मावशीकडे गेलो होतो आम्ही, तिथे थोड्या वेळ बसलो, चहा वगैरे प्यायलो, आणि आत्ता जवळजवळ मला वाटतं 9:45 झाले. आणि आत्ता आम्ही तर कळसुबाई ट्रेकिंग चालू करतो आता आम्ही इथून. तर बघूया किती वाजतायत आपल्याला इथे जायला, कारण सकाळी मी घरातून बरोबर 4:30च्या दरम्यान निघालो होतो, कारण आपली 5-3ची गाडी होती. आणि आता ही नदी आहे, ही नदी पार करतोय, आणि या समोर दिसते वरती तो कळसुबाईचं मंदिर तिथे आहे. तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर आता बघूया जाता जाता आपल्याला काय काय भेटतंय. जमीन पायऱ्यात त्या सुरुवात नाही झाले, आणि कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे. तर तेवढी आपल्याला चढायची आहे. समुद्री सपाटीपासून ही उंची 1646 आहे. तर बघूया आता आपल्याला समजेलच वर चढायला. आणि ह्या ज्या सीड्या दिसत आहेत
ह्या मला वाटतं या गावातल्या लोकांनी बनवलेल्या असाव्या अशा ह्या शिड्या आहेत आणि ह्याच्यावरती खूप अवघड आहेत, तर त्याही बघायला भेटतील. तर बघूया आता किती वाजता आहेत ते आपल्याला ते बघायचं आहे, कारण आत्ता इथेच जरा मित्रांनो आत्ता आम्ही पोचलात ते म्हणजे माचीत. तेवढा गावापासूनचा अर्धा पट्टा वर चढून आलात तर इथे माचीत आहे. इथे कळसुबाईचं जो स्थापना केली इथेच आहे ना रे मंदिर तो? हा, तो इथूनच मंदिर आहे. इथून आपल्याला दर्शन घेऊन जो ट्रेक चढायचा आहे तिथून सुरुवात करायची आहे. तर आता बघूया किती टाईम लागतोय चढायला. तर पहिला जाऊया, दर्शन घेऊयात ते आणि मग सुरुवात करूया. तर फायनली आता कमानीजवळ आलो आहे. इथून जी ट्रेकिंग आता चालू होणार आहे कळसुबाई चढायची. तर चला वरती चढता चढता भेटूया. तर थोडं आता नामदेवच्या साडूकडे पण जाऊन आलो. इथेच खाली हॉटेल आहे आणि आत्ता आम्ही पण गड चढायला सुरुवात करतोय. किती वाजता चढल्यात वरती? आम्ही रात्री 3 वाजता. 3 वाजता? बघा हे लोक 3 वाजता जाऊन आले आणि आत्ता आम्ही चढतोय. 3 वाजता जाऊन हे लोक आत्ता खाली आलेत. म्हणजे आम्हाला जायला किती वाजतील वरती? तुम्हाला 3 तास लागतील. 12:30-1 वाजेल. 12:30-1 वाजतील. 1:30-2 वाजता. हा, ऊन पण खूप आहे. एवढा भारी वाटतोय तुम्हाला काय सांगू. प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलात ना एवढा खतरनाक वाटतंय, जाम भारी. आणि ह्या लोकांची दुकानं बघा, एवढा सामान वर खालून वरती चढवायचं म्हणजे लय डेंजर. तर आता आम्हीच एवढा वर चढून चढून थकलोय. आता ही माणसं जी लोक भेटली होती ती सुद्धा 3 वाजता वरती गेली होती आणि आत्ता आम्ही चाललो आहे. आम्हाला पण खूप लेट होणार आहे. खूप भारी भारी दुकानं बनवली त्या लोकांनी, जबरदस्त आणि खतरनाक. आता आपल्याला इथून शिड्या चढायच्यात पूर्ण. आणि पहिली शिडी चढतोय. नामदेव आहे, नामदेव फुल आहे. अवकाश खतरनाक. आणि मित्रांनो पुरेपूर आता आम्ही थकलोय. मी पण आणि नामदेव पण इकडे बसलाय, तोही थकलाय. अजून भरपूर लोक येत आहेत खालून. आम्ही तरी पण पावणे दहाच्या आसपास चढायला सुरुवात केली आणि पब्लिक अजून वरती येते. माकडं पण आले तिथे. पप्प्या ये इकडे. हा पप्प्या, हा इकडे आमचा पप्प्या आहे. पप्प्या सेल्फी घे. पप्प्या दर सेल्फी घे. पप्प्या सेल्फी घे आपली. नाद करू नको. अजून एवढ्या शिड्यावरती चढून जायचं आहे. माकडं पण चिकार आलीत, त्यांच्यापासून जरा सावध राहायचा. हातातनं लगेच काही ओढून घेऊन जातात. आणि आजीचा दुकान बघा किती वरती आहे. चल एवढ्या वरती आम्हाला चढत नुसता चढलो आम्ही. आणि आजी बघा किती वरती आलेत. काकडी काना बाळानो. येतो वर जाऊन येतो आजी. अरे वर वर सगळं भेटत आहे. मग नाही कोणी घेत काही. वर सगळं नाश्त पाणी होत. आम्ही चढतोय, फुल चढतोय.
कलसुबाई कलसुबाई खूप इच्छा होती यायची कधीपासून आणि ते मी पूर्ण करणार आहे आज. कलसुबाई ट्रेकिंग आज ते पूर्ण करणार आहे. आणि माझ्या समोर शिडी बघताय किती वरती उंच आहे, एकदम सरळच आहे आणि सर्वात मोठी शिडी बघायला तेच तुम्हाला भेटेल. थकलो. शिडी बघा कशी एकदम सरळ आहे. पब्लिक पण येतोय बरं. बाबू बाबू अहो कधी चढलेलास तू? किती वाजता चढलेलास? हळूहळू तर सावकाश सावकाश उतरा. या ते काय ते खाली सावकाश सावकाश सावकाश. कॅमेरा चालू का? कॅमेरा चालू आहे. एवढी लहान लहान पोरं घेऊन किती वाजता आलात तुम्ही? सकाळी आलतो. आया 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 थकलो. या एवढी शिडी का? हीच अवघडी. शिडी जर पार केली मग तर मित्रांनो जेमतेम आता आम्ही पोचलोय आणि थोडा थकलोय पण थोडाच राहिला आता भाग पार करायला. कारण असं पाणी शक्यतो कुठे भेटणार पण. व्ह्यू हा खाली समोर दिसाय तो भंडारदारा आहे. पूर्ण भंडारदाराचं धरण आहे तो. पाणी बघ किती तो बघ तिकडे खाली येतो धरण तो बघ. हा तो त्या साईडला धरण आहे तो भंडारदाराचा आहे. एवढा आणि हा पूर्ण एवढा पाण्याचा साठा आहे. आम्ही गेल्या टायमाला आम्ही येऊन गेलो, राऊंड मारला तो हा रस्ता इकडनं खालून दिसतोय त्या साईडून गेलो आणि आता आम्ही चढतोय. 5 मिनिटात जातील असं उतरून. तर फायनली काय 20 मिनिटं राहिलीत आमच्याकडं आणि शेवटच्या सीडीवर पोचतोय आता आम्ही. आणि जो मोसम झालाय ना बाजूचा एवढा खतरनाक झालाय ना, जबरदस्त झालाय. आणि आता इकडे बघताय पूर्ण वरती फक्त शेवटची स्टेप राहिले आणि आता पूर्ण धुका यायला लागला इकडून. तर दाखवतो तुम्हाला धुका कसा आलाय तो. एकदम ढग आलेत पूर्णपणे, पूर्ण जायचं झालं बघा, पूर्ण ढग आलेत. आणि आत्ता जरा फ्रेश वाटायला लागलं मला पण, कारण अगोदर चढता चढता पूर्ण पाय थकून गेलो. किती ठिकाणी बसलो आम्ही आणि इथे एक विहीर पण आहे, तिला 12 महिने पाणी असतो आणि एवढं थंड पाणी आहे, खूप भारी आणि एकदम मस्त पिण्यासारखं आहे. तर आता पोचतोय. इकडचा मोसम पण चेंज झाला, इकडे पूर्ण धुकं आला आहे आणि ह्या साईडला माझ्या पाठी बघताय पूर्ण ऊन आहे आणि इकडचा आता धुका बघा किती आला इकडे, काय दिसे ना इकडे, असं झालंय, एवढा जबरदस्त झालाय. मस्त आता बघायला भेटेल तुम्हाला नजारा.
आला त्र्यंबकेश्वर साईड, हू. त्र्यंबकेश्वर हा हा भाग आला नाशिक त्र्यंबकेश्वर, हा आला भंडारदरा कळसूबाई. पूर्ण इकडे धुका आहे आणि या साईडला लागतंय पूर्ण ऊन आहे. आणि आपली शेवटची सीडी झाली आता वरती, इथे वरतीच मंदिर. शेवटची सीडी आहे कळसूबाई आणि त्यात वरती मंदिर आहे. खाली करा हा टोकरी खालची वरती. काय आता धुका थोडा कमी झाला ना, मगाशी जास्त दिसत होता. तर मित्रांनो फायनली आमचा जो मला जो येथे यायचा होता ते म्हणजे आई कळसूबाईच्या डोंगरावरती, आणि ते ट्रेक माझं आज पूर्ण झालंय. जी माझी इच्छा होती ती आज मी पूर्ण केलंय. पूर्ण येऊन आईचं दर्शन वगैरे घेतलं आणि आत्ता आम्ही खाली उतरतोय. म्हणजे आता उतरायला स्टार्ट केलात. आता बघूया उतरायला किती वाजता आहेत ते. तर नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि आईचं दर्शन सुद्धा झालं. तर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर नक्कीच कोणाची इच्छा असेल तर आई कळसूबाईचं दर्शन घ्यायला नक्की या. खूप भारी आहे आणि चढायला खूप आधी जरा स्टार्टिंगला थोडा त्रास होतो आणि थोड्या वरती आल्यानंतर खूप भारी वाटतं. तर हा आत्ताचा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय आणि पुन्हा भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.